रामकृष्ण हरी मंडळी. मी ज्योतिष विशारद महेश जोशी. आता उद्याच्याला 29 तारखेला बुधवारी आषाढ शुद्ध पौर्णिमा, आपण त्याला गुरुपौर्णिमा म्हणतो. या दिवशी आपण व्यासपूजन करतो किंवा संन्यासाचा चातुर्मास पण या दिवशी चालू होतो. तर गुरुपौर्णिमेचं विशेष महत्त्व काय आहे, तर आपल्या जीवनामध्ये गुरु असायला हवा. गुरुशिवाय आपल्याला मुक्ती प्राप्त होणार नाही. आपण जे काही उपासना करतो, उपासनामधून भले आपण ध्यान धारणा अधिष्ठानातून भगवंताची प्राप्ती होऊ शकेल, पण मिळालेला भगवंत हा आपल्याला समजण्यासाठी जर आयुष्यात गुरु नसेल तर आपल्याला तो भगवंत समजणार नाही. तर मग गुरुच्या माध्यमामधून आपल्याला ज्ञानप्राप्ती होत असते. आणि ज्या मार्गाने गुरुनं आपल्याला जाण्यासाठी मार्गदर्शन केलेलं आहे, ते मार्गानं जात असताना गुरुच्या कृपेनं आपण त्या मार्गामधून आपला आध्यात्मिक जीवनाचा प्रवास करत असतो. या प्रवासामध्ये आपण सर्वसामान्य मनुष्य जीव आहोत. दत्त महाराजांच्या आपण दत्त संप्रदायामध्ये पाहिलं तर श्रीपाद श्री वल्लभ, त्यानंतर सद्गुरू नरसिंह सरस्वती. आता श्रीपाद श्री वल्लभांचं खूप मोठं चरित्र आहे. गुरु म्हणून खूप सुंदर असं श्रीपाद वल्लभांनी आपल्याला मार्गदर्शन केले. तर तोच पुढचा अवतार जो आहे तो आहे सद्गुरू नरसिंह सरस्वती. तर आपण नरसिंह सरस्वती महाराजांच्या जीवनावरती गुरु आणि शिष्य यांच्या संवादानामधून गुरुचरित्र नावाचा ग्रंथ तयार झाला. तर गुरुचरित्रामध्ये काय सांगितलं आहे, कर्म कसे करावे, भक्ती कशी करावी आणि ज्ञान कसं प्राप्त करावं, हे सर्व गुरु आणि शिष्याचा संवाद आहे. किंवा शिष्य कसा असावा आणि गुरु कसा असावा, तर त्याचे पूर्ण आपल्याला मार्गदर्शन हे गुरुचरित्र ग्रंथ करत असतो. तर गुरुच्या सान्निध्यामध्ये राहून आपण जे काही उपासना करतो किंवा आपण जुन्या काळामध्ये आपण शिक्षण प्रणाली पाहिली तर गुरुकुल असायचे. आणि त्या गुरुकुलामध्ये ज्यावेळेस मुलं मुंज व्हायची किंवा थोडं 8-9 वर्षाचे झाले की मग आपण त्यांना गुरुकुलमध्ये पाठवायचं. मग ते गुरुकुलामध्ये गुरु आपल्याला आपल्या जुन्या काळामध्ये वर्णधर्म संस्कृती होती. क्षत्रिय वर्ण असेल, विप्रवर्ण असेल, शूद्रवर्ण असेल, वैश्यवर्ण असेल. तर त्याप्रमाणे राजाचा मुलगा असेल तर तो क्षत्रियाला जे काही गुण लागतात, शिक्षण लागतं, ते धनुर्विद्येचं शिक्षण द्यायचं, काय वेद अध्ययन करायचे. आपापल्या परीने जसं ज्ञानाची आवश्यकता आहे जीवन जगण्यासाठी तसं गुरु त्यांना ज्ञान द्यायचे. आणि ते ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर मग आपल्या गुरूंच्या चरणावरती आपलं डोकं ठेवून त्यांना नमस्कार करायचा, गुरुदक्षिणा प्रदान करायची. आणि गुरुच्या आज्ञेनं मग 18-21 वय झाल्याच्या नंतर आपले शिक्षण पूर्ण झालं की गुरुची आज्ञा मिळायची की आता तुम्ही गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करू शकता. आणि मग आपला गृहस्थाश्रमाचा काळ चालू व्हायचा. आता तशी पद्धत राहिलेली आहे का, तर आता जे शिक्षण प्रणाली आहे या शिक्षण प्रणालीमध्ये मला तर आता जी ज्यांचे वय 40-45 आहे किंवा 50च्या आसपास आहे, तर यांना ह्या गोष्टीबद्दल थोडीफार तरी माहिती आहे गुरु शिष्य परंपरेची. आता एक गुरु शिष्यानी परंपरा कशी आली पहा. आदिगुरु शंकराचार्याच्या माध्यमामधून आदिगुरु शंकराचार्यांनी 4 पीठाची भारत देशामध्ये स्थापना केली, पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर. आणि त्यांच्या परंपरेनं एक संन्यासाची ती परंपरा आहे आणि आजपर्यंत ती परंपरा चालू आहे. तर ते संन्यासाची गुरु आणि शिष्याची परंपरा आहे. मग पुन्हा रामानंदाचार्यानं मग ही परंपरा चालू आहे. म्हणजे आता शंकराचार्याची पण परंपरा आहे, दंडधारी संन्यासी आहेत, आणि रामानंदाचार्याचे आहे, माधवाचार्यांचे आहे, अशी ही गुरु परंपरा आहे. आणि ह्या परंपरेमधून म्हणजे गुरु कसा असावा जीवनामध्ये, गुरु हा परंपरेमधला असावा. एखादाच नौखा एखादा व्यक्ती आहे आणि काही ध्यानधारणा आहे किंवा थोडंसं काही शक्तिप्रदान आहेत आणि आपण त्याचं शिष्यत्व पत्करलं तर ते योग्य आहे का अयोग्य आहे, तर प्रत्येकाचा एक वैयक्तिक भाग झाला. पण माझ्या मताप्रमाणे मला असं वाटतं की परंपरेमधला जो गुरु असेल
तर शंकराचार्याचे आशीर्वाद ते आज जे शंकराचार्य आहेत तिथपर्यंतच्या गुरुपादुकांचे आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतात. म्हणून तर त्या परंपरेला जर आपण गुरु केला तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये ज्ञान चांगले मिळेल. मग कुठलीही परंपरा असू द्या, नाथपंथी असू द्या, वारकरी संप्रदाय असू द्या, दत्त संप्रदाय, ह्या परंपरेमधून आपण गुरु करावा तर तो गुरु आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच आपल्याला मुक्ती प्रदान करण्याच्या मार्गावरती आपल्याला घेऊन जाऊ शकतो. पण आपल्या जीवनामध्ये गुरुची तर आवश्यकता आहे, पण हा प्रश्न निर्माण होतो की गुरु तर आहेत पण आपण शिष्य आहोत का नाही. आपण जोपर्यंत चांगले शिष्य तयार होत नाहीत तोपर्यंत आपल्याला गुरु मिळणं खूप कठीण काम आहे. गुरु शोधावा लागणार नाही, गुरु हो स्वतःच प्राप्त मिळणार आहे तुम्हाला. तुकाराम महाराज म्हणतात, आपणाची देव हे गुरु. आपला देवच गुरु होईल आपला, तो आपल्याला भेटेल गुरुच्या रूपामध्ये. मग आपण देव पाहिले बघा, राजा कोण आहे? राम. कृष्ण कोण आहे? राजा सौदा. मग आपण रामकृष्ण हरी म्हणतो. आता प्रत्यक्ष राम भेट होईल का? किंवा जर त्या रूपामध्ये भगवान शंकर आले तर आपण दर्शन घेऊ शकू का? आपल्याला कळतील काही शंकर आहेत म्हणून. म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये देवत्व शक्ती वाढवावी म्हणून देवानंच गुरुचं रूप घेतलं आहे आणि त्या रूपामध्ये मनुष्य अवतारामध्ये आपल्याला ते मार्गदर्शन करतात. म्हणून आपण म्हणतो गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु हा साक्षात परब्रह्म. एकदा पार्वती मातेनं शंकराला विचारलं की सगळ्या तीर्थामध्ये श्रेष्ठ तीर्थ कोणतं आहे. भगवान शंकरानं सांगितलं गुरुचे चरण हे सर्वात मोठं तीर्थ आहे आणि बाकीचे जे तीर्थ आहेत अतीर्थ आहेत. तीर्थे धोंडा पाणी, काही तीर्थावरती धोंडा आणि पाणी, पण गुरुच्या चरणावरती सर्वही आपल्याला प्राप्त होऊ शकतं. पण आपण गुरुपौर्णिमेला गुरूंच्या चरणाचे पूजन करतो. पण दत्त संप्रदायामध्ये पादुकालाच खूप फार महत्त्व आहे. गाणगापूरमध्ये निर्गुण पादुका आहे. आपण त्यांचं ध्यान करतो, धारणा करतो किंवा गुरुपौर्णिमेला चरणांवरती आपलं डोकं ठेवून आपण गुरूंना प्रार्थना करतोच की आपण तुम्ही सांगितल्या मार्गावरती चालण्याची आम्हाला तुम्हीच बुद्धी द्या आणि जे काही आमचे दोष असतील ते नाहीश होतील असं आम्हाला ज्ञान प्रदान करा. हेच आपली गुरुपौर्णिमा आहे. आणि या गुरुपौर्णिमेच्या माध्यमामधून आपण एक त्यानंतर मग विषय निघाला दत्त समर्थांचा स्वामी समर्थ महाराज आहेत. मग ह्या माध्यमामधून आपण कलियुगामध्ये तर का व्यक्तिविशेष गुरुपेक्षा नामस्मरणाला खूप महत्त्व आहे. कारण मनुष्य हा शरीर आहे मनुष्याला. मग गुरुपरंपरेमध्ये आपले गुरु जरी असतील तर ते पण शरीर आहे. प्रत्येकाच्या जीवन हे सारखंच राहील असं आपण कलियुगामध्ये सांगू शकत नाही. म्हणून नाम श्रेष्ठ आहे. म्हणून आपण जास्तीत जास्त नामस्मरण केलं पाहिजे आणि नामस्मरणामधून आपल्याला गुरुची नक्कीच प्राप्त होईल. तर उद्याच्या 29 तारखेच्या बुधवारच्या गुरुपौर्णिमेच्या सर्व स्वामी समर्थ भाविभक्तांना गुरुपौर्णिमेच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. ही गुरुपौर्णिमा आपल्या जीवनामध्ये ज्ञान भक्ती वैराग्य प्रदान करो हे सद्गुरू स्वामी समर्थ महाराज चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.